कोल्हापूर आरटीओ कार्यालयात एटीएस मशीनद्वारे ट्रक पासिंगच्या सक्तीमुळे ठप्प झालेली वाहन पासिंग प्रक्रिया अखेर पुन्हा सुरू झाली। मॅन्युअल पासिंग अचानक बंद केल्यानं जिल्ह्यातील वाहनधारकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेनं आंदोलनाचा इशारा देत पासिंग तातडीने सुरू करण्याची मागणी केली। जिल्हा समन्वयक दिनेश परमार यांनी आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेऊन वाहनधारकांच्या अडचणी मांडल्या। त्यानंतर आरटीओ प्रशासनाने तात्काळ मॅन्युअल पद्धतीने पासिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला। एटीएस मशीनद्वारे पासिंग नेमके कशा पद्धतीने होणार याबाबत ही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली। वाहनधारकांना लागू असलेल्या अटी आणि प्रक्रियेची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्याची मागणी करण्यात आली। एटीएस मशीन सुरू होईपर्यंत मॅन्युअल पद्धतीने पासिंग सुरू राहणार असल्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली। आज सुमारे 80 वाहनांचे पासिंग करण्यात आले असून यात मोठे ट्रक आणि छोटे कमर्शियल वाहनांचा समावेश आहे। यावेळी शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना महासंघ जिल्हा समन्वयक दिनेश परमार, उपजिल्हाध्यक्ष संदीप पाटील, तालुका अध्यक्ष दत्ताजी फराकटे, अध्यक्ष आप्पासाहेब कांबळे आदी उपस्थित होते।